नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज चाललो आहे ट्रेकिंगला चाललो आहे प्रबळगड इथे, जे की आहे पनवेलला। आणि आता वाजले सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही इथून निघतोय पनवेलमधून। माझ्यासोबत आहे कुणाल, आम्ही दोघं चाललो आहे। ॲक्च्युली माझा प्लॅन होता की एकटाच जाणार होतो मी, पण एकदा विचारले भावाला, मग तो पण तयार झाला यायला। मग इथून आम्ही चाललो आहे दोघंजणं प्रबळगडला। तर भेटूया, जाऊया प्रबळगडला। व्हिडिओ खूप छान होणार आहे, कारण का पाऊस पण थोडा थोडा आहे आणि वरती निसर्ग एकदम मस्त असणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, मजा येणार आहे व्हिडिओ बघायला। समोर बघताय हे आहे प्रबळगड आणि हे आहे कालावंती। आणि आपण जाणार आहोत प्रबळगडला। बघा इकडे खोपोलीवरून म्हणजे पनवेलवरून खोपोलीला जायला तर एक लिफ्ट घ्यायला लागतो। आणि हा असा समोर गेट आहे, त्या गेटमधनं आतमध्ये गेलात तर पुढे पुढे ते कालावंती दुर्ग आणि प्रबळगड आहे। आता सगळं इकडं बंद आहे। आम्हाला वाटलं इकडे काहीतरी नाश्ता वगैरे भेटेल आम्हाला खायला, पण काहीच नाही। सगळे वडापाव सेंटर वगैरे बंद आहेत। तर डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी काय भेटेल नाश्ता तिथे करू आणि वरती चढायला सुरुवात करू। मित्रांनो, इथं ठाकूरवाडी लिहिलं आहे आणि इथं रिक्षा स्टँड आहे। इथून आपल्याला लेफ्टला जायचं आहे की राईटला इकडे गाव आहे ठाकूरवाडी म्हणून, आणि इथून ट्रेक चालू होतो। तिथून किती मस्त नजारा आहे बघा, समोर ते कालावंती दुर्ग आहे, प्रबळगड आहे, खतरनाक। पार्किंग पण आहे आणि नाश्ता वगैरे इकडे करू शकता। आणि इथून ट्रेक स्टार्ट होतो। आम्ही आता इथून ट्रेक स्टार्ट करतोय। बघूया किती टाईम लागतो जायला। ट्रेक स्टार्ट केला आहे आम्ही। आता पार्किंगला गाडी लावल्या आणि पार्किंगसाठी 30 रुपये पे करायला लागतात त्या गाडीचे। हा रस्ता खराब होता बाईकसाठी, मध्ये येताना थोडा ऑफरोड होता। आम्ही ट्रेक चालू केला आहे, दोघं जाऊ रस्त्याला।
अजून कोणी स्टार्ट केलं नाही, आम्ही दोघांनीच केलं बहुतेक. खाली गर्दी भरपूर होती, नाश्ता वगैरे लोक करतायत. आम्ही तर निघालो. किती टाईम लागतो वरती जायला, आणि नाश्ता पण आम्ही सोबत घेतला आहे. वरती जाऊन खाऊ डायरेक्ट. चला बघूया. बाईक नाही येतात हे बघा, म्हणजे इकडे जे लोक राहतात ते बाईक घेऊन जातात वरती. ह्या रोड पूर्ण बनला ना तर गाडी बहुतेक जाईल वरती, शॉर्टकट पडेल. हे बघा नेहमीची माणसं ती बी अपडाऊन करणारी. दोन्ही बाजूला जंगल आहे, एकदम मस्त सकाळचं वातावरण आहे. रस्ता झाला आहे, म्हणजे कालून स्टार्ट नाही झाला, इथं अर्धा मधून रस्ता चालू झाला आहे. चांगला बनवला आहे, कारण का मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा रस्ता नव्हता व्यवस्थित. पूर्ण झालं आहे वाटतं बहुतेक. मग वरती थोडी बाईक आणली तर आली असते इकडे. समोर बघता हे बघा, इथे एक धरण कोसळलं आहे. पावसातनं असं होतच असतं. ट्रेकिंग करताना एकदम आरामात काळजीपूर्वक करा, कारण का हे बघा पावसामध्ये हे अशा दरडी कोसळत असतात. इकडे समोर पण एक कोसळलं इथे आहे. पूर्ण कातळा आहे, पूर्ण कातळा इथे गेलं आहे. रस्ता आहे ना पूर्ण झाला आहे. म्हणजे स्टार्टिंगला थोडंसं तिथे खराब आहे, त्याच्यावरती थोडा आलात तर रस्ता खूप चांगला आहे. म्हणजे थोडासा ऑफ रोड करून पुढे आलात ना तर बाईक खूप पुढे येईल. म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही पार्किंगमध्ये तिकडे गाडी पार्क केली आणि ट्रेक चालू केला. तुम्ही येऊ शकता व्हिडिओ बघून. पक्ष्याचा घरटा आहे आणि तो बसला आहे आतमध्ये. हे बघा शेपट दिसते त्याची. आहे बघा, कोणता पक्षी असेल नक्की सांगा कमेंट्स करून. हां मस्त आहे रे. कोंबड्या वगैरे तिकडे. हे काही माणसं राहतात, इथे स्टॉल पण आहे. मग छान असतं तुम्ही इथे करू शकता. म्हणजे मध्ये मध्ये असे स्टॉल आहेत. छान असं लिहिलं आहे, कलावंती दुर्गा आणि प्रबळगड. हे मस्त वाटतंय बघा. असं राहायला भेटलं आयुष्यात किती भारी ना. एक इमॅजिन करा, हे घर आहे, एक काका इथे होते एक, ते इथे एवढ्या वर्ष राहत आहेत. म्हणजे पूर्ण जंगल, असा किल्ला आहे समोर, एवढा मस्त निसर्ग. ते किती भारी असेल ना. म्हणजे असं कुणाला आवडणार नाही असं राहायला. मला तर खूप आवडेल हो नक्कीच. यानं कोणाचं टेन्शन नाही, एकदम शांत मस्त वाटेल. खरं खूप भारी वाटेल. म्हणजे छोटे छोटे इकडे ओढे आहेत आणि येतो इकडे. रस्ता पूर्ण झाला आहे, काही टेन्शन नाही. पहिला रस्ता खूप खराब होता, म्हणजे अशा दगडी होत्या, दगडीतून चालायला लागायचा. आता खूप रस्ता चांगला झाला आहे, म्हणजे सरकारने इकडे लक्ष दिलं आहे. हे बघा, थोडा रोड सोडून आम्ही चाललो आहे. या साईडला रोड आहे चांगला, इकडून आम्ही जंगलातून चाललो आहे. किती मस्त पायऱ्या, नॅचरल. ट्रेक सारखा वाटला पाहिजे, ट्रेक करतोय म्हणून. आणि हे शॉर्टकट आहे इथून. घर आहे आणि इथपर्यंत रस्ता संपला आहे. सगळी पुढं माती आहे. हे बघा, पूर्ण रस्त्यावर माती आलं आहे, पूर्ण धरण कोसळलं आहे, रस्ता पूर्ण बंद झाला आहे. पावसाने केलेलं नसतं. कुठून चढतायत, रस्ता आहे इकडून
आणि चढताय तिकडून. हे बघा मित्रांनो, पावसामुळे तुटलं आहे बहुतेक. कोण नाही येते आता, पण हे पूर्णपणे तुटले. आणि इकडे बघा झोका बनवला आहे ह्या साईडला. हे बघा खतरनाक काय काय आहे इकडे, मस्त बघण्यासारखं आहे. हे तुटले पूर्ण, कोण नाही आता इकडे. हा थोडासा अंतर राहिला आहे बघा समोर. आता हळूहळू पाऊस यायला लागला आहे. म्हणजे आम्ही स्टार्ट केला तिथून पाऊस नव्हता, पण आता पाऊस यायला लागला आहे. लागलं आहे आम्हाला आता पाणी पितो आम्ही इथे. बघा उपलीचं वरतून येतं, एवढा स्वच्छ पाणी नाही आणि थंडगार. ट्रेकिंगला आल्यावर ह्या गोष्टी सगळ्या साहजिक आहेत. कसं पिते भाऊ. मित्रांनो वरतून दिसणारा नजारा बघा कसला खतरनाक आहे. पूर्ण पनवेल एरिया आहे बघा, काय दिसतो खतरनाक यार. इकडे डोंगर, इकडे पूर्ण पनवेल शहर दिसतंय बघा. थोडंसं राहिलं आता वरती जायला. तेव्हा तिकडून आलो आम्ही खालून. मित्रांनो आता हनुमंतरायाची मूर्ती कोरली आहे इथे, गणपती बाप्पाची आहे. हे बघा किती मस्त कोरलेलं आहे, एकदम जुनं काम आहे. मस्त आहे. मस्त आहे बघा इकडून खाली आल्यावर. ते समोरच आहेत मस्त एकदम. प्रबळगडच्या आचेवर आलो आहे, म्हणजे इथे पठार आहे पूर्ण सपाट, तिथे आलो आहे. बघा इकडे बघताय. आणि पूर्ण गड पूर्ण धुक्यामध्ये हरवून गेला आहे. धुक्याची पूर्ण चादर आला आहे. बघा इकडे कलावंती आहे, पूर्ण धुक्यामध्ये गेलं आहे. इकडे आहे ना कॅम्पिंग पण करू शकतो. इकडे सगळी टेंटची सुविधा वगैरे असते इकडे. आणि तुम्ही नाईट कॅम्पिंग करायची असेल तरी करू शकता. इकडे इथं रेट पण लिहिलं आहे पर हेड. इथे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, तुम्ही कॉल करून पण येऊ शकता. गुरं पण आहेत, म्हणजे जे लोक राहतात ते गुरंही पालतात. बघा किती गुरं आहेत बघा. किती ना मस्त वाटत असेल लोकांना, म्हणजे इथे राहतात ते किती सुखी असतील. म्हणजे आपण ट्रेकसाठी येतो बघण्यासाठी एवढं लांबून, तिथे लोक राहतात. त्यांना किती भारी वाटत असेल. म्हणजे कसलंच टेन्शन नाही, काहीच नाही ना. इकडे प्रदूषण नाही, काहीच नाही. नाही गाड्या वगैरे काहीच नाही, म्हणजे रोड पण नाही. इकडे वरती गाड्या पण येत नाही, तरीही लोक राहतात. एवढ्या मस्त सुखी राहतात. इकडे बघता, इकडे मागे गाव आहे एक. मित्रांनो इकडे गाव आहे आणि इकडं एक बोर्ड लिहिलं आहे. ह्या साईडला येतो कलावंती दुर्ग आणि इकडे प्रबळगड. तर आपल्याला जायचं आहे प्रबळगडला, जो की रस्ता जातो राईटला. हे बघा म्हणजे गावची आठवण आली मला, तर गावची आठवण आली. हे बघा हे घर आहे आणि इकडे त्यांचा मंगलदार म्हणजे घराच्या मागची बाजू. बघा खतरनाक. बघा फाटी भरलेली आहे तिकडे. गावाला म्हणजे गावच आहे, पण हे बघून सगळं गावची आठवण आलं आहे. हे बघा घराच्या समोरचं गेट बघा. हां जी, तिकडे आजी आहेत.
आणि इकडे घर एकदम जुनं असं आहे, कोंबडी वगैरे आहेत. इकडून खालून रस्ता आहे, भाजीपाला इकडून खालून रस्ता आहे. मस्त यार, गावची आठवली, खरं गावची आठवली. असे कुंपणी पण घातलेली आपल्या गावाला असतात तशी. मित्रांनो हळूहळू धुका चालला आहे, निघाला आहे. आणि बघा दिसतं एवढं मस्त नजारा. बघा पूर्ण कातळ आहे, ते पूर्ण कातळ आहे. हे बघा मित्रांनो, ट्रेकला येताना ना पैसे सुट्टे घेऊन येत जा, कारण का इकडे नेटवर्क नाही, ऑनलाईन पेमेंटच नाही. आता आम्हाला खायची होती काकडी आणि आमच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, म्हणजे होते पैसे पण 500ची नोट आहे. तर मग ऑनलाईन करा, दोघांच्याही फोनला नेटवर्क नाही, म्हणून पैसे सुट्टे घेऊन येत जा. हे बघा मित्रांनो, इकडे ना ॲरो दिलेत रस्त्याला, म्हणजे कोण चुकायला नको म्हणून. हे बघा इथे पण आहे, म्हणजे काही जण नवीन येतात ना, तर रस्ता वगैरे माहीत नसतं, त्यासाठी बरं पडतं. म्हणजे साईडने इकडे कुंपण घातलेली आहे आणि इकडे शेती आहे, या साईडला शेती आहे. मित्रांनो रस्त्याला कोण नाही, पूर्ण जंगल आहे आणि आम्ही दोघंच आहोत. एकदम सुनसान आहे, कारण का जे लोक म्हणजे ट्रेकिंगला येतात ना माणसं, ती पहिली प्रबळगडला इथे आपल्या कलावंती दुर्गला जातात, नंतर प्रबळगडला येतात. पण आम्ही आलो आहे पहिलं प्रबळगडला, कारण का कलावंती दुर्ग आम्ही 2-3 वेळा केला आहे. सुनसान आहे, कोण नाही जंगलात, आम्ही दोघंच चाललो आहे. पक्षी वगैरे, पक्ष्यांचा आवाज एकदम मस्त येतोय. आई शपथ मित्रांनो, हे बघा पूर्ण जंगल धुक्यामध्ये गेलं. मग आम्ही इकडून आलो आता आणि पूर्ण धुक्यामध्ये जंगल गेलं. हे बघा, आणि धुका असा वरती वरती येतोय, खतरनाक काही सीन आहे यार. आणि पाऊस पण चालू झाला आहे आता, लागतं पाणी पण आता यायला लागलं आहे, हळूहळू वाढेल पाणी. आम्ही एकट्याने थांबलो आहे काकीकडे इथे नाश्ता करायला. बघा पाऊस पण जोरात चालू झाला आहे आता. बरोबर आम्ही इथं आलो बरोबर ना, पावसाच्या अगोदर आम्ही इथं आलो, मग भिजलो असतो पूर्ण. आता मस्त काकडी बघा, मीठ मसाला लावून, काय नजारा आहे हे ना. खा आता भूक लागला, सकाळचा नाश्ता नव्हता करून आलो, आता काकडी मस्त चायला पडली, तुला पाहिजे होती. काका येत आहेत, डोक्यावर पाण्याच्या बॉटल आहेत. आपण असंच चालून जाऊन दमतो, ते डेलीचे असं बॉटल वगैरे घेऊन येतात. डॉगेश भाऊ मित्र भेटला आम्हाला एक, बघता इकडे. हे बघा पूर्ण पाणी झालं, पाऊस होऊन गेला ना, सगळं पाणी पाणी झालं आहे रस्त्याला. अजूनपर्यंत कोण नाही, बघता आम्हीच आहोत. इकडे बघता, हे बघा पूर्ण दगड आहेत, नदीचा रस्ता आहे. थोडा दम लागतो, म्हणजे आपण कधी चालत नाही ना, आणि कधीतरी बाहेर पडतो घरातनं, हा दम लागतो जरा चालायला. हा धुका एकदम पूर्ण जंगलामध्ये.
तशी चालायला तरी जमतंय. हो हो एकदम होतं. तर फायनली आम्ही पोचतोय. म्हणजे इथे समोर एक दरवाजा दिसतोय. हे बघा. हा पोचलो. तर आम्ही वाटतं 7:45 वाजता ट्रेक चालू केलेला आणि वाजले आता 9:10. 2 तासाचा ट्रेक होता. हे बघा हे दरवाजा असणार आहे पण तुटला आहे आता. सो एंटर करतो आहे आम्ही आतमध्ये. 2 तासांनी पोचलो आहे. गणपती बाप्पाचं मंदिर. वाव. हे बघा. आणि त्याला हे बघा तुटलेल्या परिस्थितीमध्ये आहेत सगळे.